अजित पवार बोले तैसे पिंपरी चिंचवड चाले, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून अनेकांनी अनुभवलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहराचा झालेला कायापालट हे त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे। तसेच गेल्या अनेक वर्षापासून झालेल्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी केलेले डावपेच आणि याचा घटक पक्षांना बसलेला फटका हेही त्या मागचं एक प्रमुख कारण आहे। त्यामुळेच घटक पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून अनेकदा बोललं जातं, अजित पवार बोले तैसे न चाले। यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत सुद्धा हाच मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। त्यामुळे 2004 पासून ते 2019 पर्यंत अजित पवारांनी नेमके कोणते डावपेच खेळले आणि त्यामुळे काय काय घडामोडी घडल्या, कोणाला फायदा झाला, कोणाला तोटा झाला, हेच आपल्याला या वेब एक्सप्लेनर मधून पाहायचं आहे। 1991च्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांचा थेट पिंपरी चिंचवडशी संबंध आला। पिंपरी चिंचवडचा त्यावेळच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहभाग होता आणि म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरवासियांनी अजित पवारांवरती मोठा विश्वास टाकला आणि त्यांना दिल्लीवारी घडवली। परंतु अजित पवारांच्या नशिबी अवघ्या 6 महिन्यांचीच खासदारकी होती। परंतु त्यापुढेही अजित पवारांनी पिंपरी चिंचवडशी चांगला संपर्क ठेवला, इथल्या अनेक नेत्यांना काबीज केलं। या पिंपरी चिंचवड शहरावरती त्या काळी काँग्रेसचं मोठं वर्चस्व होतं आणि रामकृष्ण मोरे यांचा मोठा दबदबा या ठिकाणी पाहायला मिळायचा। पुढे जाऊन काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांवरती शहराची जबाबदारी टाकली आणि शरद पवारांच्या या जबाबदारीला अजित पवारांनी सार्थ ठरवलं। पुढे टप्प्याटप्प्याने ज्या महापालिकेच्या निवडणुका येत गेल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढत गेली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकू लागला। त्यामुळेच बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला। परंतु दरम्यानच्या काळात ज्या लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी अजित पवारांनी अनेक डावपेच खेळले। याचा थेट फटका घटक पक्षांना, त्यातल्या त्यात काँग्रेसला मोठी किंमत मोजणारी ठरली आणि हे स्वतः अजित पवारांनी सुद्धा कबूल केलेलं आहे। 2004 ची विधान परिषद निवडणूक काँग्रेसच्या वाट्याला ही जागा होती। काँग्रेसने तिथं उमेदवारी घोषित केला होता। मात्र अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या रूपानं तिथं बंडखोरी घडवून आणली। कशी हे स्वतः अजित पवार सांगतायत। MLC करत असताना असाच एक प्रसंग आलेला होता आणि मी लक्ष्मणला सांगितलं की तू फॉर्म भर आणि नंतर तुझा फोन बंद कर, फॉर्म काढायची मुदत असेपर्यंत फोन चालू करायचा नाही। आणि तशा पद्धतीनं माझा निरोप गेल्यावर त्यांनी तसं केलं। वरिष्ठांचा खूप प्रेशर होतं, कारण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचं तिकीट त्यावेळेस चंदूकाका जगतापांना मिळालेलं होतं। परंतु तिथं मतदारसंघात आमच्या विचाराची मतं जास्त होती आणि मला आमच्या विचाराचा माणूस तिथं निवडून आणायचा होता। मला खात्री होती की बाबा निवडणूक झाली तर निश्चितपणे मी लक्ष्मणला तिथनं निवडून आणू शकेन। आणि नंतरच्या काळामध्ये निवडणूक झाली, फार एकतर्फी निवडणूक लक्ष्मणने ती जिंकली। या निवडणुकीमध्ये ऑफिशियल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधून उमेदवारी होती चंदूकाका जगताप यांना। परंतु अजित पवारांना जिल्ह्यामध्ये आपलं प्राबल्य असताना, पिंपरी चिंचवड, पुणे आणि परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आपलं प्राबल्य असताना आपण ही जागा काँग्रेसला का द्यायची हे त्यांच्या मनात खटकत असल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून आपले त्यांचे त्या काळचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप, त्यावेळेस ते माजी महापौर होते, त्यांना उभं केलं आणि त्यांना उभं करून त्यांनी छुप्या पद्धतीने पाठिंबा दिला आणि सर्व नगरसेवकांना लक्ष्मण जगताप यांना मतदान करायला सांगितलं। वास्तविक पाहता त्या काळी शरद पवारांनी आणि त्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी चंदूकाका जगतापांना ऑफिशियल पाठिंबा दिलेला होता, पण तरी सुद्धा अजित पवारांनी अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना उभा करून त्या काळात ताकद देऊन निवडून आणलं होतं आणि ते नंतर त्यांनी मान्यही केलं की मी लक्ष्मणला आणलं होतं निवडून म्हणून। 2009च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा एकदा बंडखोरीचीच पुनरावृत्ती घडली। आघाडीमध्ये चिंचवड विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला होती। काँग्रेसनं
भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यावेळी सुद्धा अजित पवारांनी पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप यांच्या रूपानंच बंडखोरीचं हत्यार उपसलं. दुसरीकडे भोसरी विधानसभेत तर पक्षांतर्गतच बंडखोरी झाली. महेश लांडगेंना या ठिकाणून उमेदवारी द्यायची नव्हती, म्हणून अजित पवारांनी मंगला कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि दुसरीकडे विलास लांडेंनी बंडखोरी केली. आणि त्यावेळी चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभा या ठिकाणी बंडखोर उमेदवार लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे हे दोघंही आमदार झाले. आणि याच बंडखोरी मागे अजित पवारांचाच हात होता याची चर्चा आजही रंगते. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला गेला, पिंपरी आणि भोसरी राष्ट्रवादीला सुटला आणि तिथं चिंचवडला लक्ष्मण असताना पण तिथं जागा सुटली नाही आणि मग तिथं पुन्हा अपक्ष उभं राहावं लागलं. पण लोकांच्यामध्ये काम असल्यामुळं, कार्यकर्त्यांचा संच मोठा असल्यामुळं आणि संघटना कौशल्य होतं आणि त्याच्यामुळं दुसरी पण निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणूनच जिंकली. पण अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर देखील साहेबांच्या विचाराबरोबर, आम्हा लोकांच्या विचाराच्या बरोबर तो शेवटपर्यंत राहिला. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी होती, परंतु अजित पवारांच्या मनामध्ये भाऊसाहेब भोईर नव्हते. अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांना पुढे केलं आणि अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांना दिली. आणि लक्ष्मण जगताप, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेकडून होते श्रीरंग बारणे. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारामध्ये अजित पवारांची सगळी फौज होती. त्यावेळेस महापौर होत्या अपर्णाताई डोके. अपर्णाताई डोके उघडपणे लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार फेरीमध्ये फिरत होत्या. त्यावेळेसच्या बातम्या पण आहेत, आम्ही सुद्धा बातम्या दिल्या त्यावेळेसच्या. लक्ष्मण जगताप त्यावेळेस अपक्ष म्हणून विजय झाले. त्यांनी भाऊसाहेब भोईरचा आणि श्रीरंग बारण्यांचा दणदणीत पराभव केला. असं दुसरं उदाहरण देता येईल तुम्हाला. भोसरीमध्ये त्यावेळेस 2009ची निवडणूक होती, विधानसभेची निवडणूक. त्यावेळेस सुद्धा असाच प्रकार घडला होता. तिथे विलास लांडे, सुलभा उबाळे आणि मंगला कदम अशी तिरंगी लढत होती. मंगला कदम यांना अधिकृत उमेदवारी होती, परंतु मंगला कदम ह्या अजित पवारांच्या पसंतीच्या उमेदवार नव्हत्या, म्हणून विलास लांडेंना अपक्ष उमेदवारी. आता विलास लांडे स्वतः सांगतात की मला दादांचा असं काही नव्हतं पाठिंबा, मला ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती वगैरे वगैरे. पण ते फॉरगेट इट, त्यात काही तथ्य नाही आहे. अजित पवार यांनीच विलास लांडे यांना उभं केलं होतं आणि त्याच्यात अपक्ष बंडखोरी करून विलास लांडे जिंकले. केवळ बंडखोरीमुळे विलास लांडे जिंकले. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आमदार असू द्या, खासदार असू द्या किंवा शहरात महापौर, स्टँडिंग चेअरमन, त्यांच्या मनातला असेल तर ठीक, नाहीतर ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात. 2014च्या मावळ लोकसभा निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप यांनी तिसऱ्यांदा बंडखोरीचं हत्यार उपसलं. शरद पवारांचं म्हणणं डावलून लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळं शरद पवारांनी रामराजे निंबाळकरांचे जावई राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावरती मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. तर शेकापच्या पाठिंब्यानं लक्ष्मण जगताप सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले. या बंडखोरी मागे सुद्धा अजित पवारांचाच हात होता अशी चर्चा रंगू लागली. परंतु शरद पवारांच्या शेवटच्या सभेनं अजित पवारांचा यावेळचा डाव मात्र हाणून पाडला आणि त्यामुळंच श्रीरंग बारण्यांकडून जगतापांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाला. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये 2014ला एक वेगळा प्रसंग उद्भवला, पण तो दुर्दैवाने त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. त्याच्यात तो जरा नावमेद झाला, खचला. बराच प्रयत्न केला, सगळ्यांनी केला, परंतु त्याच्यात काही यश त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि मग नंतर मात्र त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढचं सगळी कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि लक्ष्मण जगताप शेकापचे उमेदवार कसे, हाच फॉर्म मोठा का लाल बावट्याचा उमेदवार लक्ष्मण जगताप पचनी पडत नव्हतं लोकांना. पण त्याच्या मागे कारण सुद्धा अजित पवारांचंच होतं. म्हणजे अजित पवारांनीच त्यांना उभं केलं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी नेमका उमेदवार पाहिजे तर मिळत नव्हता. राहुल नार्वेकरांना अक्षरशः घोड्यावर बसवलं आणि उमेदवार केलं होतं. त्यांना आश्वासन दिलं होतं त्यावेळेस. इथं जरी पराभूत झाला तर तिकडे विधान परिषदेतून त्याप्रमाणे झालं. पण राहुल नार्वेकरांच्या जागी योगेश बहल यांना सुद्धा उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला होता. योगेश बहल यांनी नकार दिला.
ह्या संपूर्ण लढतीमध्ये, तिरंगी लढतीमध्ये तिथे श्रीरंग बारणे जिंकले, 1.5 लाखाने जिंकले, लक्ष्मण जगताप पडले 2 नंबरला, राहुल नार्वेकर 3 नंबरला गेले. हा संपूर्ण जो घटनाक्रम, याच्यामध्ये शेवटची सांगवीची सभा फार इंटरेस्टिंग झाली. शरद पवारांना हे माहिती होतं की लक्ष्मण जगताप हे उमेदवारी करतात ते कोणाच्या जीवावरती. शरद पवारांनी सांगवीमध्ये जी सभा घेतली, त्या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की आतापर्यंत यांना आम्ही काय काय नाही दिलं. आतापर्यंत स्टँडिंग चेअरमन दिलं, महापौर दिलं, यांना विधान परिषदेत आमदार केलं. विधान परिषदेवरती लक्ष्मण जगताप आमदार झाले अपक्ष, त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांचा डाव होता. त्यावेळेस सासवडचे जगताप हे अधिकृत उमेदवार होते, परंतु त्यांना पराभूत करण्यासाठी लक्ष्मण जगताप यांना अपक्ष म्हणून उभं केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेवरती अजित पवारांच्या सांगण्यावरून, पुणे जिल्हा म्हणजे अजित पवार, या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकी याच्यापासून सगळं अजित पवारांचा शब्द प्रमाण मानतात. लक्ष्मण जगताप यांना तिथे आमदार करण्यामध्ये, अपक्ष आमदार करण्यामध्ये सुद्धा अजित पवारच करणे. तिथं अजित पवारांची गेम सक्सेस झाली, मात्र 2014च्या लोकसभेला ती यशस्वी झाली नाही, कारण शरद पवारांनी तो डाव हाणून पाडला. 2019च्या मावळ लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार स्वतःच उतरले. समोर युतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास टाकला. परंतु 2004 आणि 2009 या लोकसभा निवडणुकीत गुरु अजित पवारांनी ज्या चेल्यांना तयार केलं होतं तेच पार्थच्या प्रचारात त्यावेळी उतरलेले होते. परंतु यावेळी गुरूंची विद्या गुरूंना या चेल्यांनी शिकवली आणि पार्थचा पराभव गुरूंच्या या चेल्यांनीच घडवून आणला. याच्यामध्ये पार्थ पवार यांना नको होता स्थानिक परिस्थिती. त्याचं कारण असं आहे, पिंपरी चिंचवडमध्ये आजवरती शरद पवारांनी राजकारण केलं, त्याच्यानंतर 20-25 वर्ष अजितदादांनी राजकारण केलं. आता शरद पवारांच्या नातवानी म्हणजे अजित पवारांच्या चिरंजीवांनी इथं राजकारण करायचं आणि आमच्यावरती दादागिरी करायची. हे काही इथल्या भूमिपुत्रांना पचनी पडलं नाही. त्यामुळे इथले तमाम भूमिपुत्र एक झाले, श्रीरंग बारणेंच्या मागे उभे राहिले. अजित पवारांचा आदेश तिथं सगळ्यांनी धुडकावून लावला. खरं तर अजित पवारांचं या शहराचं वर्चस्व कमी व्हायला ती निवडणूक फार कारणीभूत ठरली. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांची उमेदवारी, पवार म्हटल्यावर जिंकणार हा जो एक तो समज होता, तो समज तिथे मोडीत काढला. आणि श्रीरंग बारणे त्यांची फार मोठी ताकद होती किंवा शिवसेनेचं फार मोठं साम्राज्य होतं यावर, असं काही नव्हतं. पण पार्थ पवार नको ही जी एक भावना तयार झाली पिंपरी चिंचवडमधल्या भूमिपुत्रांची, त्यांनी बारणे यांचा विजय अगदी सुकर केला, पार्थ पवारांचा पराभव केला. अजित पवारांचं इथलं या शहरावरचं जी मांड होती राजकारणावरची ती तिथं ढिली झाली. ती तिथून पुढे ती घरंगळ सुरूच आहे. अजित पवारांच्या चेल्यांना एक लक्षात आलं की आता वारं कोणत्या दिशेने वाहतंय. लक्ष्मण जगताप भाजपमध्ये गेले, महेश लांडगे भाजपमध्ये गेले. त्यांना लक्षात आलं की दादांचं पण काही खरं नाहीये. त्याच्यामुळं अजितदादांचे जे समर्थक, आणखी नशीब आणखी बरेच अशी नावं सांगता येतील त्या भाजपमध्ये गेली नाही, परंतु भाजपच्या दारावरती ते उभे होते. पार्थचा पराभव बाजूला सारून अजित पवार 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डावपेच करू लागले. पिंपरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा या ठिकाणी त्यांनी एक नवाच पत्ता उघडला. तो पत्ता होता एबी फॉर्मचा. आणि इथं एबी फॉर्मच्या आधारे कसे डावपेच खेळले जाऊ शकतात हे अजित पवारांनी दाखवून दिलं. काय घडलं त्यावेळेला ऐका. पहिल्यांदा त्या काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारसीवर सुलक्षणा धर सिलवंत यांना उमेदवारी देण्यास मोठे साहेबांना म्हणजे शरद पवारांना भाग पाडलं होतं. त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर रातोरात इथून सूत्र हल्ली काही नगरसेवक, काही माजी महापौर शहरातले, उदाहरणार्थ आजम पानसरे असतील, योगेश बहल असतील आणि पिंपरी कांपातले काही नगरसेवक असतील, शहरातल्या ह्या नगरसेवकांनी अजित पवारवर दबाव आणला रातोरात आणि सांगितलं की तुम्ही ह्या शिलवंतधरला उमेदवारी दिली तर आम्ही यांचं काम करणार नाही, ते निवडून येणार नाहीत. मग रातोरात अजित पवारांनी त्यावेळेस त्यांच्या काकांकडे म्हणजे शरद पवारांकडे हट्ट करून रातोरात ती उमेदवारी बदलायला भाग पाडलं आणि रातोरात म्हणजे रात्री 2-2:30च्या दरम्यान तो एबी फॉर्म आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आला.
आणि अशी परिस्थिती होती की दोघांकडे एबी फॉर्म होते. अशा वेळेस जो पहिल्यांदा आणून भरतो तो ग्राह्य धरला जातो. त्यावेळी मग सुलक्षणा धर शिलवंत यांना जाणीवपूर्वक मिरवणुकीत अडकवण्यात आलं आणि मिरवणूक येऊन तिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे यायला उशीर लागला. तोपर्यंत इकडं अण्णा बनसोडेंनी फॉर्म भरून एबी फॉर्म भरून त्यांची उमेदवारी अधिकृत झाली. अशा प्रकारे त्यावेळेस सुद्धा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघात एबी फॉर्मचा डावपेच केला होता. त्यात सुद्धा अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये सर्व पक्षीयांनी तत्कालीन अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा द्यायचा सूर त्यावेळेस होता आणि तो मोठ्या प्रमाणात होता. आणि त्या काळात लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार द्यायचा आणि लक्ष्मण जगताप यांना पराभूत करायचं असं सर्व विरोधी पक्षांनी ठरवलं होतं. आणि त्यात बऱ्यापैकी राहुल कलाटे यांना यश आलं तर सगळ्यांची मोड बांधण्यात. आणि अजित पवारांना हे दाखवायचं होतं की अरे मी उमेदवारी देणार होतो, पण ते काही टेक्निकल अडचणीमुळे उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. त्याच्यामुळं माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यावेळीही त्यांनी मिरवणुकीत एवढा उशीर लावला की ते एबी फॉर्म भरायला गेलेच नाही. आणि मग ती जागा राष्ट्रवादींनी न भरल्यामुळं त्यांना जे पाहिजे होतं अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा द्यायचा होता तो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यावेळेस अपक्ष म्हणून असलेल्या राहुल कलाटे यांना दिला आणि सर्व पक्षीय मोड बांधून त्यावेळेस राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार महायुतीचा भाग बनलेत. अशातच पार्थचा पराभव करणारे खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे. परंतु पार्थचा पराभव आजही पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस विसरलेली नाहीये. त्यामुळेच 2004, 2009, 2014 आणि 2019 या दरम्यानच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी केलेल्या खेळी पाहता अजित पवार यावेळी त्यांच्या समर्थकांना महायुतीच्या श्रीरंग बारणेंचा की महाविकास आघाडीच्या संजोग वागेरेंचा प्रचार करायला सांगणार याबाबतचे चर्चा आणि तर्कवितर्क लढवायला सुरुवात झालेली आहे. आणि हीच चर्चा आणि तर्कवितर्क ऐकून अजित पवारांना मावळ लोकसभेत जी महायुतीची समन्वय बैठक पार पडली त्यामध्ये आपल्या समर्थकांना एक सूचना देण्याची वेळ आली. माझे तमाम कार्यकर्त्यांना, सर्व महायुतीच्या सहकाऱ्यांना आग्रहाची विनंती, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की 13 तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका. नाही दादा, सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो. गप्पा नको, टप्पा नको. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील त्याची वेगळी चर्चा बाबांना होते. आणि मग त्याच्यामध्ये अलीकड फोटो लगेच काढला जातो आणि तो व्हायरल केला जातो. मग आपल्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं अरे आपण तर विरोधी काम करतोय आणि इतर तिथं जाऊन मांडीला मांडी लावून बसतोय. काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्रणा एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते आणि ती माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाळली पाहिजे. अजित पवार बोले तैसे पिंपरी चिंचवड चाले या समीकरणाची जागा आता अजित पवार बोले तैसे न चाले या समीकरणानं का घेतली हे सांगण्यासाठी आम्ही दिलेली सगळी उदाहरणं पुरेशी आहेत. 2004 ते 2019 या निवडणुकांदरम्यान अजित पवारांनी काय खेळी केल्या, त्याचा फायदा कोणाला झाला, तोटा कोणाला झाला हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळेच यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार त्यांच्या समर्थकांना कोणाचा प्रचार करायला सांगणार आणि प्रत्यक्षात हे समर्थक कोणाचा प्रचार करणार याचा अंदाज तुम्ही तुमच्या सतसत विवेक बुद्धीनं बांधा. बाकी 4 जूनच्या निकालात सगळं चित्र स्पष्ट होईलच. वेब एक्सप्लेनर मध्ये आता इतकंच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.